काम अधिकचं केलेलं सांगा. 1 रुपयाचं काम दाखवा मला. काय करणार आहे ते? मी सांगतो, तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या. इथल्या सदस्याला, प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला च्या सदस्याला आमदाराचं काम किती कोटीचं आहे वर्षाचं? 5 वर्षाचा फंड किती? 25 कोटी. त्यातलं 5 कोटी आता वजा झालं, मागचं 1 वर्ष गेलं, राहिला किती? 20 कोटी. आमदार 20 कोटीचं काम करू शकतो. किती? 20 कोटीचं. तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटी रुपये देतो. 21. प्रत्येक जिल्हा परिषदेला सदस्याला 21 कोटीचं काम आपण देऊ. ही ताकद आपल्याकडे आहे. हे काम आपण करू शकतो, म्हणून आपण आज सांगतोय. त्यामुळं गावखेड्यात गेलो आपण, गावामध्ये स्मशानभूमी बांधायचे, गावातले अंतर्गत रस्ते करायचे, गावातली मंदिरं उभी करायची आहेत. त्या मंदिरासाठी निधी पाहिजे. कुठून देणार हे? कुठून देणार? मालक ग्रामविकास खात्यामध्ये तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून आमची योजना आहे. ब वर्ग देवस्थान द्यायचा अधिकार आपल्याकडे आहे. क वर्ग करायचा अधिकार पण आपल्याकडेच आहे. आणि त्याला पैसे द्यायचा अधिकार पण आपल्याकडेच आहे. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या गावखेड्यातली मंदिरं, आपली शक्तिस्थानं मजबूत करण्याचा निर्णय घेतला आणि 700 कोटी रुपये तीर्थक्षेत्र पर्यटनसाठी ग्रामविकास खात्याला दिले. त्या माध्यमातून आता गावखेड्यातली आमची सगळी शक्तिस्थानं, आमची मंदिरं आता मजबूत होत आहेत, विकसित होत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या धार्मिक भावना जिथं आहेत त्या ठिकाणी ही सगळी मंदिरं आपण मजबूत करतोय. अशा नव्या योजना आणून आपण आपल्या भागातल्या गावखेड्यामध्ये काम करतोय. पण माझं आपल्याला सांगणं आहे, आपण किती कुणी काही सांगितलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या भूमिका घेऊन आजपर्यंत मोदीजी निर्णय घेतला ना खाऊंगा ना खाणे दूंगा. हे तर बघितलं असेल पूर्वीच्या मंत्र्यांची घर, पूर्वीच्या मंत्र्यांचं 3-3, 5-5 हजार कोटीच्या, 10-10 हजार कोटीच्या प्रॉपर्टी. सगळा जनतेचा माल घपाघप जात होता तिकडं. आता मोदीजींनी ते ठेवलं नाही. एकदा दिल्लीत बटन दाबलं की डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येत आहे. ही भूमिका घेऊन सरकार काम करते, लक्षात ठेवा. पण माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपण सगळ्यांनी जे काम आपल्यासाठी करतंय सरकार, जो पक्ष आपल्यासाठी काम करतो, जे नेतृत्व आपल्यासाठी काम करतं, अशा लोकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना ताकद दिली पाहिजे आणि जनतेच्या हिताचं काम करण्यासाठी आणखीन बळ आपल्या रूपाने त्यांना मिळालं पाहिजे. आणि ते बळ या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत या तिन्ही गटातनं आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगणार आहे.